आणि त्या पोरांनी मग कुठे का दुसरा झटका मारला, कुठे जरा जास्त मारलं. अहो ते तसं नव्हतं, ते आमचा माणूस. अरे तुझा माणूस शाळेत रस्त्यावर कुठे तुझा माणूस आहे? मग तेव्हा आम्ही सगळी कणखर होतो. आम्ही कणखर होतो कारण का आम्ही ग्रामीण भागात ना तुमच्यापेक्षा अतिशय बिकट परिस्थितीतून शिकलेली माणसं आहेत. पुढे बसलेली 5-6 माणसं. ही कुणीही सांगावं माझी परिस्थिती चांगली होती माझ्यासह. आम्ही शेतकऱ्याची मुलं, तुम्ही शेतकऱ्याची मुलं. मग आम्हाला प्रेम वाटायचा, जिव्हाळा वाटायचा. ही ग्रामीण भागातली मुलं आहे ती, ही शिकली पाहिजेत. ह्याची काही पण करा, मारा हाणा. मी जास्त मारत नव्हतो, पण एक तळमळ होती की ग्रामीण भागातल्या मुला मुलींनी शिकलं पाहिजे त्यांचं आयुष्य. कारण मुलींची वाईट अवस्था होती त्या काळी. 7वी 8वी 10वी झाली की मुलींची लग्न लावायची कोवळ्या वयात. त्या काळी पगडा होता, मुलींनी बाहेर जायचं नाही, नोकरी करायची नाही. तो काळ गेलेला आहे. निदान तुम्ही मुलींनी ठरवलं पाहिजे, मुलांनी ठरवलं पाहिजे. आपल्याला काय आता किती तर तुमच्यात हुशार विद्यार्थिनी होत्या, मला आठवते की खरं मला त्यांच्याकडे बघून आता सुद्धा वाईट वाटतंय की इतकी बुद्धी ठासून भरलेली होती. पण बाळानो परिस्थिती आली. आपली घरची, आपल्या वडिलांची परिस्थिती अतिशय वाईट होती. पोटाला चिमटं काढून आई वडील दिवसभर रात्रंदिवस शेतात काबाड कष्ट करायची. आणि तुम्हाला त्या वस्तू, कंपास, पेन, वही, पुस्तक, पाटी, गाईड बैठक कुणाकडे नव्हती. शिक्षक म्हणजेच गाईड होते. आणि म्हणून गाईड कुणाकडे नसणार. नोट्स, मी तर आयुष्यात कधी नोट्स कुणाला दिले नाहीत. वर्गात शिकवायचं आणि पुढच्या मार्चला हवे प्रश्न येणार आहे म्हणून सांगायचं. मी अजून अभिमानाला सांगतो वसंतराव, ऑब्जेक्टिव्ह सोडून सगळे प्रश्न मी दिलेलेच पडणार ही माझ्याकडे खात्री होती. कारण त्या काळच्या शिक्षकांचा तेवढा सखोल ज्ञान होतं, सखोल अभ्यास होता आणि मुलंही कशी वागत होती, करत होती. आज काय परिस्थिती गावात, काय परिस्थिती? तुमची मुलं काय करतात तुमचं लक्ष आहे? आपण काय करतो आपलं लक्ष आहे का? आज सगळे मोबाईल मध्ये वेळी झाली. ती शेजारी कोण येऊन बसले, उठून कोण गेले, हेच चालू आहे. संवाद सगळा हरवलेला आहे, संवाद सगळा संपलेला आहे. आईनं टीव्ही लावायची, लवकर स्वयंपाक करायचा, मालक दुटीवर नेते, शेतावर नेते, तिची काय काळजी नाही. आला की त्याला चहा मिळणार नाही, तुम्ही देत आचीला, तुमचा प्रश्न नाही. नाही तर तुम्ही म्हणणार आमची मापं काढायला लागलाय, ह्याला कशाला बोलवलं नाही होतं. असं व्हाय नको, भ्याय लागते. आता तुम्ही मोठं झालाय. नवऱ्याला म्हणलं चहा कर, जरा कंटाळा आलाय, भूक लागली, दुपारचं जेवण झालं नाही, थांबाई मालिका बघू द्या. मुलांना ती सवय लागत्या. पोरग पण म्हणते थांब आहे पप्पाला मी सांगतो थोड्या वेळाने जेऊया 10 वाजता. आता दिवसभर कष्ट केलेलं असतं, नोकरी केलेली असत्या, एनर्जी वेस्ट केलेली असत्या. ती एनर्जी परत मिळवायची असेल तर त्या माणसाच्या शरीराला 8-10 तास झोप मिळाली पाहिजे, त्याशिवाय एनर्जी भरून निघत नाही. आणि ह्यांचं म्हणजे मालिकावर मालिका चालू आहे. काय त्या मालिकेत काय असतंय मला तर काही कळत नाही. ते मालिका करून पैसे मिळवतात आणि आम्ही सगळं घालून त्या येण्याची बघतोय. किती वाईट दुर्दैव अवस्था आहे. अशी परिस्थिती झाल्या. आज तुम्ही प्रौढ झाला, तुम्ही मोठे झाला. मी असं म्हणणार नाही सगळी मुलं मुली नोकरीला आहेत, पण एवढं नक्की की तुमच्या मुलाला तुम्ही चांगल्या पद्धतीचा एक आदर्श नागरिक करू शकता, तिच्यावर चांगल्या पद्धतीचा संस्कार करू शकता, की ज्या संस्काराद्वारे आपल्या मुलावर, आपल्या मुलीवर केलेल्या संस्काराचं, केलेल्या मार्गदर्शनाचं कुठेतरी चीज होईल. आज बघा तुम्ही, त्या काळी जर आपली परिस्थिती बाळानो चांगली असती, आर्थिक परिस्थिती, नितीन पवार, गट्टू पवाराचा पोरगा लेट आला,
ही ओळख तर अजून सगळ्याच नाही. अहो किती तर चांगली मुलं होती, ह्यांच्या कोण म्हणते ग्रामीण भागामध्ये बुद्धिमत्ता नव्हती. ग्रामीण भागामध्ये समजा बुद्धिमत्ता पोरींच्या ठसून वाढलेली होती, पण परिस्थिती नव्हती आणि गाईडलाईन कोणाची नव्हती. माझ्या गावात हीच परिस्थिती होती. जेव्हा मी 12वी झालो आणि आमच्या गावातली काही मुलं खोली घेऊन राहिली तिथं, तिने विषय ठेवला इंग्रजी लास्ट इयरला. आम्हाला काय कळते तेव्हा BA, BSc, BCom, BEd आणि DEd. वसंतराव यापेक्षा जास्त काही माहित नव्हतं आपल्याला. आणि मग पुढच्याला इंग्रजी ठेवला की मागची येणार सगळी इंग्रजी, काही नाही होती. आणि मी पण मग इंग्रजी ठेवला विषय. आज बोलतोय मी सुद्धा वसंतराव. FY मला स्पेशल इंग्लिश होता. वकील साहेब मी विद्यापीठात 2 पेपरला इंग्लिशला फर्स्ट होतो. तरी अचानक काय झालं माझंही कळालं नाही. आणि तिथे बदलून एक प्राध्यापक धम सर आले, AM धम. मराठवाडा युनिव्हर्सिटी गोल्ड मेडल मिळवलेला तो प्राध्यापक होता. आणि त्याचं एकच मी व्याख्यान हिस्ट्रीचं ऐकलं आणि त्या दिवशीच निर्णय घेतला. 3rd इयरला मी इंग्लिश सोडलं आणि हिस्ट्री ठेवला. हिस्ट्रीला मी शिवाजी विद्यापीठात धर्मरक्षी सर, ऐतिहासिक स्थळ, कागदपत्र, मराठ्यांचा इतिहास इथं कोणतं असतील हिस्ट्रीची. पुणे युनिव्हर्सिटीत 3ऱ्या वर्षी घेऊन मी फर्स्ट आलो. त्यावेळेला आमची परिस्थिती तशीच होती बाळांनो. 12वी झाल्यानंतर परीक्षेच्या वेळेला समजा आम्हाला 3.5 रुपये बदलूचं स्लीपर मिळालं. परीक्षेला जाताना ती पण आई वडिलाकडे रडून. अशी या सगळ्यांची परिस्थिती होती. आणि चप्पल कधी घालायचं, फक्त परीक्षेला जायला. परीक्षेला आलं ते घरात ठेवायचं, पुन्हा पाहुण्या पैसे गावाला जातानाच ते घालायचं. कुठलं तर काय करायचं, पैसे कुठला आणायचं. म्हणजे अशा परिस्थितींना आम्ही शिकलो, तुम्ही शिकला. त्या काळचा काळ वेगळा होता तुमचा. आम्ही एवढं मारत होतो. खरं मला वाईट वाटतं आता समजा काही घटना माझ्या जीवनामध्ये घडल्या, त्या घटनेवरून अरे आपण किती मुलांना गुरासारखं मारलं, जनावरांसारखं मारलं. शेतकरी सुद्धा बैलाला हंटर कमी मारत असेल एवढं मारलं, पण कुठल्या विद्यार्थ्याची किंवा कुठल्या पालकाची तक्रार कधी शाळेपर्यंत आलेली नाही. या गोष्टीचं दुःखही वाटतंय, या गोष्टीचा अभिमानही वाटतोय.